खरेदी विश्वासाची, खरेदी आनंदाची, योग्य दर, विनम्र सेवा, पलूसच्या आनंद बाजारची। सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर, प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स, स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा, कॉस्मेटिक्स, होजिरी, फुटवेअर, सर्व काही एकाच छताखाली। आनंद बाजार, SBI बँकेसमोर, पलूस। प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम। मोबाईल नंबर 95 79 87 93 39। माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची राष्ट्रवादीला उपनगराध्यक्ष पदाची ऑफर। पलूस नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्यात युती होणार की नाही याबाबत अजूनही संदिग्धता कायम आहे। पलूसमध्ये पारंपरिक विरोधक असलेल्या काँग्रेस पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही युती व्हावी यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट स्थानिक नेत्यांपासून ते अगदी वरिष्ठ स्तरावरही जोरदार हालचाली सुरू आहेत। मात्र दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेतृत्वात या युतीबाबत एकमत होताना दिसत नाही। राज्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पलूस येथे आयोजित भाजप प्रवेश आणि कार्यालय उद्घाटन मेळाव्यात माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केलेले वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळात लक्षवेधी ठरलं आहे। भाजप मेळाव्यात माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांना थेट युतीसाठी साथ घातली। काँग्रेसला रोखण्यासाठी युती आवश्यक असल्याचे संकेत देत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ही ऑफर दिली आहे। मित्र पक्षांना बरोबर घेऊन जायची मानसिकता आमची आहे। त्यांच्या बरोबर राष्ट्रवादी बरोबर आम्ही चर्चा केली। त्यांना मी सांगितलं की तुम्हाला नगरसेवक काय कमी जास्त करून वाढवून देऊ। शरद भाऊंची भी माझी चर्चा या ठिकाणी झाली, परंतु नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा होईल, कारण प्रचंड त्रास भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घेतलाय। उपनगराध्यक्षपद आम्ही आमच्या मित्र पक्षाला या ठिकाणी देऊ, आमची युती करायची तयार आहे। परंतु युती होत नसली तरी सुद्धा लढायची तयारी आहे। एवढी ताकदीनं मजबूतीनं आम्ही बांधणी या ठिकाणी केलेली आहे। आणि मला विनंती आहे की मित्र पक्षानं सुद्धा जवळ यावं, उपनगराध्यक्ष पद घ्यावं। नगराध्यक्ष भाजपचा होईल, सीट किती मागे पुढे करायचे ते आपण ठरवू, परंतु आपल्याला एकत्र घेऊन जाण्याची मानसिकता भारतीय जनता पार्टीची इथलं नेतृत्व तयार आहे। ते काय करायचं आणि काय नाही ते तुम्ही ठरवायचं। आम्ही तुमच्या तिकडे चेंडू टाकलेला आहे, आता तुम्ही कसा घ्यायचा आणि त्याचं काय करायचं हे तुम्ही ठरवायचं आहे। आणि दादा वरिष्ठ पातळीवर ते निर्णय या ठिकाणी घेतील। परंतु दादा मी एक सांगतो तुम्हाला, राजकारणातले समीकरण काही होऊ देत, परंतु नगराध्यक्ष पलूसचा हा कमळाचाच होणार, त्याच्यामध्ये काही अडचण नाही। एवढंच या निमित्तानं सांगतो। आज